सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसान प्रकरणी विजयसिंह मोहितेंवर 32 जण अडचणीत सापडलेत। बँकेचे 238 कोटी 43 लाख रुपये नुकसान झाल्याचं समोर आलंय। आता या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकाऱ्यांनी दिले। साखर उद्योग संपण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटलांनी केलाय। सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांनी साखर खरेदी करू नये असा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यात जमीनदोस्त केल्या जातील असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळवणाऱ्या या इमारतींवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा पडलाय। विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडावरील इमारती पाडण्यात आल्या आहेत। त्यामुळे जवळपास 10,000 रहिवासी बेघर झालेत। न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाई केली। बेस्टच्या 27,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेला 29,000 रुपयांचा बोनस आज त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय। आचारसंहिता संपली असल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला।